आपण ज्या वास्तूत बसलो आहोत ते विद्यार्थी सहाय्यक समिती, जिथनं मी पण शिकलो आणि आज माझ्या ह्या सगळ्या छोट्या बहिणी इथे शिकतात. तर त्यांच्यासाठी आपण अतिशय महत्त्वाचा विषय असलेला जो मासिक पाळी आणि त्याचं व्यवस्थापन कसं करायचं, त्याची स्वच्छता कशी राखायची, यासाठी आज या दोन संस्था, महापारेषण, ज्याला आपण महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी असं देखील म्हणतो, त्यांच्या पुढाकाराने आणि त्रिशरण एनलाइटनमेंट फाउंडेशन यांच्या कल्पनेतून हा कार्यक्रम इथे घेत आहोत. दिवाळीचा सुट्टीचा काळ आहे, परीक्षाही सुरू आहेत, सकाळची वेळ आहे, त्यामुळे मुलींचे कॉलेजेस पण असतात, त्यामुळे थोडी संख्या कमी आहे. पण आमच्या इथला शिरस्ता असा आहे की सर, मी आमच्या इथला म्हणतो कारण मी इथलाच विद्यार्थी होतो म्हणून, तर एखादा मेसेज आम्हाला मिळाला एखाद्या जवळ की मग तो सगळीकडं आपोआप पर्क्युलेट होतो. त्यामुळे या ज्या काही 20-30 मुली आहेत त्यांच्या माध्यमातून सर्व वसतिगृहाला हे समजणार आहे की कशी आपण स्वच्छता राखली पाहिजे आणि काय. तर आधीच आपल्याला थोडासा वेळ झाला आहे, त्यामुळे मी फार वेळ न लावता आजच्या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करण्यासाठी मी वाघमारेताईंना विनंती करतो की त्यांनी प्रास्ताविक करावं आणि मग आपण पाहुण्यांचं स्वागत घेऊ. विचार मंचावरील सगळे मान्यवर, माननीय हाके साहेब, माननीय गोडसे साहेब, कुलकर्णी साहेब, माननीय माझ्या अगदी खूप जवळच्या नलावडे मॅडम आणि नलावडे ताई, म्हणजे माझ्या मोठ्या बहिणीसारख्या पण आहेत त्या आणि मॅडम पण आहेत, ज्यांच्याकडून बरंच ॲडमिनिस्ट्रेशन मला शिकायला मिळालं. आणि मांडके सर आणि सगळ्या माझ्या मैत्रिणींनो, मी सगळ्यांचं सहर्ष स्वागत करते. मासिक पाळी व्यवस्थापन कार्यक्रम, आत्ता मगाशी मी साहेबांसोबत चर्चा करत होते त्यावेळेसच मी ते सांगत होते की हा विषय खूप गंभीर का आहे, कारण इथूनच आपली सगळ्यांची सुरुवात होते. आणि सुरुवातीलाच जर आपण कुठेतरी न्यूनगंड मांडला की मासिक पाळी ही आम्हाला अडसर आहे, तर आपण भविष्यामध्ये जी मोठी मोठी स्वप्न बघतो किंवा हा आपला प्राईड मुवमेंट आपण जो एन्जॉय करायला बघतो तो आपण कधी एन्जॉय करतच नाही, कारण हे आपल्याला फक्त एक ओझं वाटायला लागतं. आणि यामुळे आता भविष्यात मुली जेव्हा चंद्रावर जात आहेत, मुली जेव्हा मोठ्या मोठ्या डिग्र्या घेत आहेत, बऱ्याच ठिकाणी त्या ह्या सगळ्या गोष्टी करत आहेत, तर जो काही मुलींना अडसर वाटते ह्या गोष्टींची, ही अडसर नाही तर हा आपल्यासाठीचा खूप जीवनाचा सुंदर प्रवास आहे. आणि या प्रवासासोबत आपल्याला आयुष्यातली सगळ्या अचिव्हमेंट्स पूर्ण करायच्या असतात. जेव्हा बऱ्याच महिलांसोबत काम करताना मुलींच्या ह्या एक फार नाजूक अशा गोष्टींवरती माझा दृष्टिक्षेप गेला, त्याच्यावरती थोडासा अभ्यास केला. आणि सर मगाशी सांगितल्याप्रमाणे की मासिक पाळीविषयी लोक खूप सांगतात, पण त्याची स्वच्छता आणि ते तुम्हाला प्रॉब्लेम्स होऊच नाही हे कधीच कोणी सांगत नाही. म्हणजे माझ्या आयुष्यातला एक महत्त्वाचा विषय की माझी मैत्रीणच गायनोकॉलॉजिस्ट आहे आणि मी बाजूला बसलेली होती आणि तिला मी विचारलं की अगं हा तर साधा इश्यू आहे, त्यांना जर तू सांगितलं की मेन्स्ट्रुअल हायजीनमध्ये तू थोड्या छोट्या गोष्टींची दररोज ही काळजी घेत जा तर तुला हे रोग होणारच नाही. तर माझ्या मैत्रिणीने काय सांगितलं माहिती का, तू माझं दुकान बंद करशील. म्हणजे डॉक्टरांची पण दुकानं आपली कशी चालू राहतात, तर एक छोट्या छोट्या ज्या स्वच्छता आपण घ्यायला पाहिजेत दैनंदिन आयुष्यात आणि मासिक पाळीमध्ये, ह्या जर स्वच्छता आपण मुलींना महिलांना शिकवल्या तर बऱ्याच गोष्टी आपल्याकडे रोखल्या जाऊ शकतात. कारण स्त्रियांचं मानसिक आणि शारीरिक आरोग्य जर चांगलं राहिलं तर आपलं सगळं पारिवारिक आणि सामाजिक आरोग्य चांगलं राहील, असं माझं त्याच्यावरती प्रकर्षाने माझं मत मांडत असते मी. आणि ह्याच हिशोबाने आम्ही विद्युत पारेषणचं जवळपास 2021मध्ये आम्ही 1000 मुलींना पुणे आणि सोलापूरमध्ये आपण मेन्स्ट्रुअल हायजीन व्यवस्थापनाचं ट्रेनिंग दिलेलं आहे. त्यानंतर आम्ही एटापल्ली, गडचिरोली तालुक्यात अगदी नक्षलग्रस्त भागांमध्ये जाऊन तिथेसुद्धा आम्ही हे प्रशिक्षण दिले. तिथे जवळपास 1500 मुलींना प्रशिक्षण दिले. तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट सांगते की एटापल्लीमधला माझा एक अनुभव सांगते की तिथे आजही कुर्माघराची प्रथा आहे. आणि कुर्माघर म्हणजे काय, तर आपल्या घराला लागून एक झोपडी बांधून देतात आणि त्या झोपडीमध्ये जेव्हा तुमचे मासिक पाळीचे 5 दिवस असतात तिथे त्या मुलीला ठेवलं जातं. तिने तिथून बाहेर यायचं नाही, तिने कोणाशी बोलायचं नाही, कुठेही स्पर्श करायचं नाही. म्हणजे आपल्याला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर 75 वर्षानंतरची ही परिस्थिती आहे तिथे. आणि एक रिसेंटली गेल्या वर्षी एक किस्सा झाला की भामरागड तुम्हाला माहिती असेल, ऐकून असाल,
त्या भामरागडामध्ये एक मुलगी तलाठीची परीक्षा पास झालेली 2-3 दिवसासाठी घरी गेली होती आणि दिवाळीचे दिवस होते. दिवाळीच्या दिवसांमध्ये नेमकं काय झालं की तिचे मेन्सेस आले आणि तिला उद्या निघायचं होतं. तिचे मेन्सेस आले आणि आदल्या रात्री तिला एका सापाने चावा घेतला तिचा त्या कुर्माघरामध्ये. ती ओरडली. आई वडील नुसते डोळ्यांनी बघत होते आणि ती पुजाऱ्याची मुलगी त्या गावातल्या. म्हणजे तिला हॉस्पिटलमध्ये तिला नेण्यासाठी हातसुद्धा आई वडील लावू शकले नाही. ती डोळ्याच्या समोर ती मुलगी मेली, काळी पिवळी पडली. गावातले लोक तिला बघत होते. एवढंच नाही तर तिच्या डेड बॉडीला कुणी हात लावायला सुद्धा तयार नव्हतं. म्हणजे अंधश्रद्धांमध्ये इतकं काही आपण म्हणजे भयावह करतोय हे जेव्हा गावातल्या महिलांना समजून सांगितलं तर तिथल्या लोकांनी मग कुर्माघर आम्हाला नकोय म्हणून तरुणींनी त्याच्यावर भाग घेतला आणि बरीच कुर्माघरं तोडण्यात आली. पण एटापल्लीत तसं दिसत नव्हतं. मग एटापल्लीत आम्ही ह्या सगळ्या गोष्टींचा अवेअरनेस केला आणि जवळपास 150 ते 200 कुर्माघर आपण तोडले तिथले आणि मुलींना आपण ह्या बंधनातून बाहेर काढण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर ही जी फार महत्त्वाची गोष्ट आहे ही सामाजिकरित्या सगळ्यांना वाटतं की मॅडम तुम्ही हे मासिक पाळीचं काय प्रशिक्षण देतात नेहमी खाली जाऊन. तर हे प्रशिक्षण याच्यासाठी आहे की भविष्यामध्ये तुम्ही चांगल्या माता झाल्या पाहिजेत, भविष्यात तुम्ही तुमचं आयुष्य एन्जॉय केलं पाहिजे आणि भविष्यात तुम्हाला पुढे जाण्यासाठी तुमचं मानसिक आरोग्य जर चांगलं राहिलं आणि तुमचं शारीरिक आरोग्य चांगलं राहिलं तर तुम्ही कुठल्याही तुमची जी काही स्वप्न आहेत ती सगळी पूर्ण होऊ शकतात. पण ती कधी ज्यावेळेस तुम्ही अगदी निडरपणे पुढे जाताल. आणि भीती कुठून येते? इथूनच येते. कारण त्या दिवसांमध्ये आई सहजच सांगायला लागते मुलींना, आता तू स्त्री रूपात आलेली आहे, आता तू अशी झालेली आहे, आता तू दुरून बोलत जा, आता तुझ्याकडे लोक ह्या नजरेने बघतील. भीती आपण तिथूनच घालायला सुरुवात करतो आणि त्याच्यामुळे न्यूनगंड आपोआप येतो की ही गोष्ट आल्यापासून मला बंधनं आले. नाही तर मी आधी माझ्या वर्गमित्रासोबत खूप चांगलं बोलायची, पण आता ही बंधनं आल्यामुळे आता मी त्याच्याशी बोलायचं नाही. आता ही बंधनं आल्यामुळे असं करायचं नाही, ही बंधनं आल्यामुळे मला असं करायचं नाही. शाळेमध्ये सुद्धा आपण सडनली आम्ही नाशिकच्या शाळेमध्ये आता कार्यक्रम घेत होतो. कार्यक्रम सुरू असताना एका 6वीतल्या मुलीला मेन्सेस आले होते आणि तिला कळालंच नाही की मेन्सेस काय असतात. म्हणजे हा आमच्या समोरचा जिवंत उदाहरण. तर आमच्या ऑफिसमधलीच वैष्णवी म्हणते की तिचे मेन्सेस आले मॅडम, तिला काहीच माहीत नाही. आणि मग नंतर हे जेव्हा सगळं सांगायला मग ती लाजू लागली की अरे हे काय झालं, हे काय झालं. मग हे सांगणं का गरजेचं आहे? कारण एखाद्या वेळेस भीतीपोटी ती रडत रडत पळाली, काही झालं किंवा तिच्या मनावर जर काही परिणाम घडला तर याला जबाबदार कोण? घरी जाईपर्यंत सुद्धा तिची मानसिकता स्टेबल राहू शकते का अचानक ही अशी घटना घडल्यामुळे? म्हणून मासिक पाळी व्यवस्थापन किंवा मासिक पाळीविषयी साध्या आणि सोप्या भाषेत जागरूकता निर्माण करण्यासाठी त्रिशरांनी हा विडा उचललेला आहे. जितक्या शक्य होईल तितक्या मुलींना आम्ही याचा लाभ देणार आहोत. महापारेषणकडून आम्हाला पुणे जिल्ह्यासाठी जवळपास 150 कॅम्प घ्यायचे, त्याच्या 4000 मुलींना आम्ही हे प्रशिक्षण देणार आहे. आणि नाशिकमध्ये सुद्धा आपण 150 कार्यक्रम घेणार आहोत. त्याच्यामध्ये धुळे, जळगाव, नंदुरबार, नाशिक आणि अहमदनगर असे जिल्हे आहेत. तिथेही आपले कार्यक्रम होतील आणि तिथेही 4000 मुलींना याचा लाभ मिळेल. ॲक्च्युली मी मनातून धन्यवाद करते की महापारेषणनी हा महिलांच्या ह्या आरोग्याविषयीचं फार मोठं पाऊल उचललेलं आहे आणि हा सगळा पहिला प्रोजेक्ट आहे महाट्रान्सकोसाठी सुद्धा या गोष्टींचा. तर आपल्या ह्या आर्थिक सहकार्यामुळे, कारण आमचे विचार आहेत, पोहोचण्याची ताकद आहे, पण सगळ्या गोष्टींसाठी पैसा लागतो आणि हा जो सगळा पैसा आहे किंवा ह्या जो आर्थिक निधी आहे हा आम्हाला महापारेषणनी उपलब्ध करून दिलेला आहे. याची जी मान्यता आहे ती दिनेश वाघमारे सर जे त्यांचे CMD होते आधीचे, त्यांनी याला मंजुरी दिली आणि आत्ताचे CMD जे संजीव कुमार सर आहेत त्यांनी आता मला त्या दिवशी सांगितलं की तुम्ही चालू करा, हे संपवा आणि नवीन सुरू करा. तुम्ही हे पटकन संपून नवीन कार्यक्रम चालू करा. त्याच्यामुळे त्यांच्या पण खूप मोठी साथ आहे. गमरे सर आहेत, भरत पाटील साहेब आहेत. त्यानंतर सकाळी माझं यांच्याशी बोलणं झालं होतं, कोलप साहेबांशी बोलणं झालं होतं. हे सगळे जे सिनियर लोक आहेत ह्या सगळ्या सिनियर लोकांचा आणि गोडसे साहेब, हाके साहेब, आज तुम्ही इथे आवर्जून आमचा हा कार्यक्रम बघताय. हा एक छोटाखानी कार्यक्रम आपण इथे याच्या ओपनिंगचं ठेवलेला आहे. याच्यानंतर आपले असंख्य वेगवेगळे वाड्या वस्त्यांवरती आपले कार्यक्रम होणार आहेत त्रिशरणचे. तर त्रिशरणचा हा जो प्रवास आहे हा महिलांच्या सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक उन्नती करण्यासाठीचा त्रिशरणचा प्रवास आहे आणि ह्या प्रवासामध्ये आज आपण सगळेजण सोबत आहोत आणि मला असं वाटतं की भविष्यात आपण नेहमी कायम सोबत राहूत. महिलांना सामाजिकरित्या सक्षम करण्याची जबाबदारी कुठेतरी आमच्या त्रिशरणनी घेतली आहे आणि आपण आवर्जून इथे सगळेजण आलेला आहात आणि आमच्या त्रिशरणच्या प्रशिक्षणाचा हा तुम्ही लाभ घेऊन असंख्य मुलींना तुम्ही जागरूक
असं माझं सगळ्यांना आव्हान असेल मुलींना. माझे 2 शब्द बोलून मी संपवते. धन्यवाद. थँक्यू मॅडम. 2 संस्थांमधलं एक नावातलं महत्त्व जर आपण बघायचं म्हटलं तर त्रिशरण एनलाइटनमेंट फाउंडेशन. एनलाइट करणं म्हणजे एखाद्याला प्रकाश देणं, एखाद्या घटनेविषयी, एखाद्या ह्याच्याविषयी माहिती देणं, मुद्द्याविषयी. आणि पारेषण म्हणजे एका ठिकाणाहून दुसरीकडे ऊर्जा जसं ते वाहून नेतात, तर तसं हा विचार वाहून नेणं, समाजामध्ये रुजवणं, ह्या दोन्ही संस्था मिळून काम करत आहेत. तर मी आता यानंतर आजच्या कार्यक्रमामध्ये जे प्रमुख उपस्थित आहेत, संदीप हाके सर, अधीक्षक अभियंता, यांचा स्वागत आणि सत्कार करण्याची विनंती मी प्रज्ञा मॅडमना करतो. महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीमध्ये सर अधीक्षक अभियंता म्हणून काम करतात. एक छान रोपटं म्हणजे कार्यक्रमाचा मेळ घालताना किती सुंदर आहे की एखादा विचार रुजवताना ते एखादं रोप जसं रुजतं ते सुद्धा रुजवण्याचाच विचार प्रत्येक गोष्टीतनं देण्याचा प्रयत्न आहे. याचबरोबर प्रमोद गोडसे सर, सहाय्यक महाव्यवस्थापक, मानव संसाधन विभाग, त्यांचंही स्वागत करण्याची विनंती मी मॅडमना करतो. यानंतर पुणे महानगरपालिकेतील उपमुख्य लेखा व वित्त अधिकारी श्रीमती सविता नलावडे मॅडम यांचं स्वागत करण्याची विनंती मी प्रज्ञा मॅडम यांना करतो. यानंतर प्रशांत वाघमारे यांना विनंती करतो की मांडके सरांचं, सचिन मांडके सर जे LDC आहेत HR विभागाचे, तर त्यांचं स्वागत करण्याची मी विनंती प्रशांत सरांना करतो. विद्यार्थी सहाय्यक समितीचे माजी विद्यार्थी आणि सध्या मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून जे काम बघतायत, इथल्या मुलांना घडवण्याचं काम करतायत, त्या चंद्रकांत कुलकर्णी सरांचं स्वागत करण्याची विनंती मी प्रशांत सरांना करतो. आत्ता मॅडमनी प्रास्ताविकात जसं सांगितलं की हे सचित्र स्वरूपामध्ये समुपदेशन आणि मार्गदर्शनचं एक किट त्रिशरण फाउंडेशननी तयार केलं आहे आणि त्यातनं आपल्याला या मासिक पाळीच्या संदर्भात ज्या काही बारीक सारीक गोष्टी आहेत, स्वच्छता कशी राखावी, काळजी कशी घ्यावी, त्याच्याविषयीची जागृती करणारं एक पुस्तिका आहे, ज्याला किट आपण म्हणतोय, त्या किटचं उद्घाटन आत्ता प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते आपण करूया. तर मी सर्व मान्यवरांना विनंती करतो की या व्यवस्थापन, समुपदेशन आणि प्रशिक्षण किटचं उद्घाटन करावं. प्राथमिक 5 म्हणजे फक्त पुस्तक रूपात न लिहिता त्याला चित्रांचं स्वरूप देऊन, चित्रांमधून, फोटोमधून ते आपल्याला अगदी सोप्या पद्धतीने कळावं, हा या मागचा उद्देश आहे. आता मॅडम जसं बोलत होत्या की काही भागांमध्ये, ग्रामीण भागामध्ये जिथनं आपण येतो, आपल्या गावाकडची सुद्धा परिस्थिती, म्हणजे त्यांनी गडचिरोलीतली परिस्थिती सांगितली, कुर्माघरं आणि हे, पण आपण ज्या भागात येतो तिथं अशी परिस्थिती नाही, परंतु काही बंधनं मात्र नक्की आहेत. 4 दिवस तुम्ही वेगळं बसायचं, तुमच्या हातचा स्वयंपाक चालत नाही, तुम्ही घरात शिवत करायची नाही. तर हा जो आजच्या विज्ञान तंत्रज्ञानाच्या काळामध्ये विटाळ समजला जाणारा जो एक त्या दृष्टीने प्रथा आहे, खरं तर ते तुमचं चक्र आहे आणि जे तुम्हाला शरीराला विज्ञानाने दिलेलं चक्र आहे किंवा ईश्वररूपी ती एक देणगी आहे की तुमचं आउटलेट त्या माध्यमातून बाहेर पडत असतं आणि तुमचं शारीरिक सगळी जी वाढ आहे ती योग्यरित्या
चांगली होत असते. आपण बऱ्याचदा ऐकतो की आमच्याकडं हार्मोनल इम्बॅलन्स होतं, मग त्यातनं आम्हाला PCOD आणि थायरॉईडसारखे आजार उद्भवतात, अर्ली एजमध्ये काहीतरी त्या संबंधातले आजार होतात. तर या सगळ्या मागची कारणं काय आहेत? तर या सगळ्या मागचं तुमचं हे मासिक पाळीचं व्यवस्थापन जे आहे ते कुठेतरी व्यवस्थित होतं आहे का, हा विचार करण्याचा मुद्दा आहे आणि त्याला धरूनच या दोन संस्था मिळून काम करत आहेत. तर मी आत्ता सर्व मान्यवरांना एक विनंती करतो की प्रातिनिधिक स्वरूपामध्ये या मुलींना आपण हे मार्गदर्शक पुस्तिका आणि एक किट देऊया. ह्याचा दुकानदाराला जर पॅड मागायचं असेल तर ते अगदी हळू आवाजात मागतात आणि तो दुकानदार पण आयदर ते पेपरमध्ये रॅप करून देतो किंवा पेपर बॅगमध्ये घालून त्याला पॅक करून मग हातात देतो, कारण बाकीची लोकं उभी असतात. तर हे खरं तर हे काही लपून करण्याचं नाही आहे, हे तुमची एक नैसर्गिक क्रिया आहे आणि त्याचं काळजी घेणं हे स्वाभाविक आहे. पण समाजाचा एक दबाव असतो किंवा समाजात ही गोष्ट लपवून ठेवायची, हा जो समज आहे, तर या समजाला कुठंतरी आपण दूर करायला पाहिजे आणि उघडपणे मोकळेपणाने या गोष्टी बोलल्या पाहिजेत आणि त्या काळजीपोटी आपण केल्या पाहिजेत. हा या सगळ्या मागचा उद्देश आहे आणि त्याच उद्देशाने तुम्ही हा विचार पारित करताय, पुढे पुढे घेऊन जाताय आणि हा जेवढा जास्त रुजेल तेवढ्या जास्त प्रमाणामध्ये मॅडमनी सांगितल्याप्रमाणे ज्या प्रथा आहेत, कुप्रथा, तर त्या कमी होतील असं वाटतं. तर आपण एक 5 मुलींना प्रातिनिधिक स्वरूपात भेट देऊया आणि मग आपण आपलं थोडं थोडं मनोगत व्यक्त करूया. नाही, एक मिनटं एक एक घेऊ आपण. तू ये खाली यायची इकडे खाली येत आहे. इथं बसलेल्या प्रत्येकीने हे किट घेऊन जाऊया आणि आपल्या इतर ताईंना सुद्धा हे सांगूया. आत्ता फक्त प्रातिनिधिक स्वरूपात आपण 5-6 मुलींना देतो. धन्यवाद पाहुण्यांना. यानंतर मी चंद्रकांत कुलकर्णी सरांना विनंती करतो की या कार्यक्रमाच्या अनुषंगाने एक 2 मिनटं बोलावं आणि शिवाय संस्थेविषयी पण थोडंसं सांगा. संस्थेत सर हा उपक्रम संस्थेत देखील आम्ही राबवतो मासिक पाळी जनजागृतीच्या संदर्भाने. फक्त आता या तुमच्या उपक्रमामुळे आम्हाला अजून थोडीशी गती मिळेल आणि थोडंसं त्याचं स्वरूप जे आहे ते व्यापक होईल अजून. व्यासपीठावरील मान्यवर विद्यार्थी मित्रांनो, आज खूप वेगळ्या उपक्रमासाठी आपण एकत्र जमलेलो आहोत. मागच्या आठवड्यात वाघमारे मॅडम समितीमध्ये आल्या, समितीची माहिती घेतली आणि बोलता बोलता त्यांनी जी काही माहिती सांगितली ते ऐकून आम्हाला आश्चर्य वाटलं. मॅडम बार्टीमध्ये मोठ्या पदावर काम करत होत्या, अनेक वर्ष नोकरी केली आणि हे सगळं झाल्यानंतर त्यांच्यातली एक सामाजिक काय म्हणतो जी जाणीव असते ती इतकी तीव्र झाली की त्यांनी नोकरीचा राजीनामा दिला आणि सामाजिक कामाला सुरुवात केली. त्यांनी आत्ता जसा उल्लेख केला तसा गडचिरोलीसारख्या दुर्गम भागात जिथे आपण जायचाही विचार करत नाही अशा ठिकाणी जाऊन त्यांच्या संस्थेच्या माध्यमातून काम सुरू केलं. तिथले प्रश्न इतक्या गंभीर आहेत, मॅडम सांगत होत्या. आत्ता कुर्माघराचा त्यांनी जो उल्लेख केला तो एक भाग आहे, पण तिथले जीवनव्यवस्था, तिथल्या लोकांचं बोलणं, त्यांचं शिक्षण, त्यांचं आरोग्य आणि इतक्या सगळ्यामध्ये मी मॅडमला एक प्रश्न असा विचारला की नक्षलवाद आणि हे सगळे शब्द ऐकल्यानंतर आपल्याला चंद्रपूर, गडचिरोली नुसतं या शब्दांची सुद्धा भीती वाटते आणि
तुम्ही जाताना असं कधी वाटलं नाही का तुम्हाला की इकडे आपल्याला? पण त्यांनी सांगितलं की ती माणसं इतकी चांगली आहेत, प्रश्न आहेत त्यांचे, पण त्यांच्या जगण्याच्या संकल्पना खूप चांगल्या आहेत आणि शिक्षण जरी कमी असलं तरी संस्कार हा भाग त्यांच्याकडे खूप चांगला आहे असं मॅडम सांगत होत्या. आणि त्याच्यातून त्यांनी, प्रशांत सरांनी अनेक उदाहरणं मला सांगितली आणि मॅडमने तिथं काम सुरू केलं. खूप कौतुकाची गोष्ट आहे, कारण ज्या वेळेला आपण शिक्षण घेतो, समाजाचा एक भाग बनतो, तेव्हा माझी प्रगती, माझ्या कुटुंबाची प्रगती या सगळ्यातून आपण स्वतःचा विचार करतो. पण एका टप्प्यावर नोकरी सोडून समाजासाठी असं काही करायचं ही खूप वेगळी कल्पना आहे. आजही तुमच्या लक्षात येईल की त्यांनी इतक्या वेगळ्या विषयाला हा हात घातलेला आहे आणि महापारेषण त्यांच्याबरोबर उभं आहे. मला निश्चित माहिती की हे फक्त पुणे जिल्ह्यापुरतं न होता महाराष्ट्रात याची खूप गरज आहे ग्रामीण भागामध्ये. आम्ही सगळे सर ग्रामीण भागातले आहोत, त्यामुळं हा प्रश्न आम्हालाही माहिती आहे. लहानपणी आम्ही हे पाहिलेलं आहे. आमच्याही घरातल्या आमच्या जे काही आई बहीण अशा असायच्या, या 4 दिवसांमध्ये त्यांच्या वाट्याला घरामध्ये यायचं नाही, थांबायचं नाही, याला हात लावायचं नाही, त्याला हात लावायचं नाही, ही सगळी आपल्या समाजामधल्या प्रथा आहेत. मला वाटतं आपण शिकत जाताना त्या स्त्रीला हिनत्वाची जी वागणूक असते ती मला वाटतं इथून सुरू होते. खरं तर जीवराज म्हणाला तसं नैसर्गिक चक्र आहे. काल समितीला भेट द्यायला एक पाहुणे आले होते, ज्यांचं सगळं आयुष्य UK गेलं. ते समितीची माहिती घेतली आणि आपण ज्या मुलींसाठी नवीन हॉस्टेल बांधतो आहे त्याची माहिती घेताना ते अनेक प्रश्न विचारत होते. आणि प्रश्न विचारताना त्यांनी एक प्रश्न असा मला विचारला की तुमच्याकडे जी मुलं येतात ग्रामीण भागातले, या मुलांमध्ये इथल्या मुलींविषयी किंवा स्त्रियांविषयी अशी भावना आहे का की त्यांचं दुय्यम स्थान आहे किंवा आमच्यापेक्षा त्या खाली आहेत असं? तर मी म्हणलं नाही सर, आमच्याकडे तर असं नाही आहे. आमच्याकडे सगळ्या मुली आणि मुलं एकत्र असतात, एकत्र राहतात, एकत्र वागतात. तुम्हाला का असं वाटलं? मी त्यांना उलट असं विचारलं. तेव्हा ते म्हणाले की मी बरीच वर्ष UK राहिल्यानंतर तिथे आफ्रिकन कंट्रीजमधून खूप फॅमिलीज अशा आलेल्या आहेत की ज्यांना त्यांच्या देशामध्ये खूप प्रश्न निर्माण होतात आणि या चांगल्या देशांमध्ये आपलं पुढच्या पिढीचं आयुष्य चांगलं जाईल म्हणून ही लोकं तिथं राहतात. झोपडपट्टीसारख्या ठिकाणी लोक राहतात, त्यांचं शिक्षण काही नाही आहे, पण वेगवेगळी कामं करून तिथं उदरनिर्वाह करतात. पण त्यांची मुलं जेव्हा शाळांमध्ये जातात आणि तिथे स्त्री शिक्षिका जरी केम्ब्रिजमधून ऑक्सफर्डमधून शिक्षण घेऊन आलेल्या असल्या आणि हे अशिक्षित असले तरीही पालक सभेला गेल्यानंतर त्या बायकांशी बोलतसुद्धा नाही आहेत. म्हणजे हा त्या त्या देशातल्या कल्चरचा भाग. आणि स्त्रिया इतकं शिकल्यानंतरसुद्धा, इतकं चांगलं शिक्षण देत असतानासुद्धा या लोकांमध्ये स्त्रीविषयीची भावना आहे. मला असं वाटतं सुदैवानं समितीमध्ये हा जो विचार आपण करतो आहोत तो समानतेचा आहे, स्वातंत्र्याचा आहे, स्वच्छतेचा आहे. आणि हाच विचार जर समाजात पुढे गेला तर आपल्याला जे अपेक्षित आहे की एक चांगलं राष्ट्र घडणं, चांगले नागरिक घडणं, त्या कामाला हे पाठबळ आहे. सर 55 साली संस्था सुरू झाली. 67 वर्षे या संस्थेच्या कामाला होत आहेत. आमचे संस्थापक डॉक्टर अच्युतराव आपटे ते गोल्ड मेडलिस्ट होते गणितामध्ये, CWPS सायंटिस्ट होते. आणि त्यांचं शिक्षण सुरू असताना ते जेव्हा फ्रान्सला गेले तेव्हा तिथे त्यांना काही पैशांची गरज पडली विद्यापीठामध्ये. आणि मग त्यांनी विद्यापीठामध्ये अर्ज केला की मला अशी काही फी भरायला पैशांची गरज आहे. मग विद्यापीठाने सांगितलं की आम्ही काही तुम्हाला अशी मदत नाही करू शकत, पण आमच्याकडे काही फॅमिलीज अशा आहेत फ्रान्समध्ये की जे तुम्हाला मदत करतील. त्यांनी त्यांचा अर्ज एका फॅमिलीकडे पाठवला आणि फॅमिलीने त्यांची फी भरली. या गोष्टीतून त्या माणसाच्या डोक्यात हा विषय झाला. दुसरं महायुद्ध संपलं होतं, युरोप बेचिराग झाला होता. सगळ्या आत्ता जे आपण हमास आणि इस्रायलचं ऐकतोय त्याच परिस्थितीमध्ये दुसरं महायुद्ध आपल्याला आता ते माहिती पण नाही आहे, पण त्या देशांची अशी स्थिती. आणि हे असताना कोणतरी एक फॅमिली मला मदत करते हा विचार त्यांच्या डोक्यात राहिला. शिक्षण संपवून ते पुण्यात आल्यावर मित्रांना हे बोलले आणि मित्रांना असं सांगितलं की मला अनुभव आला आहे, पुण्यासारख्या ठिकाणी एवढे शिक्षण घ्यायला ग्रामीण भागातले मुलं येतात, आपण काय करतो त्यांच्यासाठी? आणि मग या कामाचा विचार रुजला, कामाला सुरुवात झाली. सुरुवातीला 5 मुलं वारानं जेवायचे, आज यांच्या घरी उद्या त्यांच्या घरी, असे ती सुरुवात करून नंतर मग निवासाची व्यवस्था. आज आमच्याकडे 750 मुलं आहेत. ही सगळी ग्रामीण भागातली आहेत. आमचे 80% डोनर हे पुण्यातले आहेत आणि मुंबई वगैरे शहरातले, पण पुण्यातल्या एकाही मुलाला इथं प्रवेश मिळत नाही. ही सगळी महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यातून, त्यातही विदर्भ आणि मराठवाड्यातून जास्त विद्यार्थ्यांची संख्या आहे. या 750 जवळपास 320 मुली आत्ता आहेत, 430 मुलं आहेत. ही सगळी 12वी नंतरची ग्रॅज्युएशनपर्यंतची मुलं आहेत. खूप कमी मुलं असतात की जे पोस्ट ग्रॅज्युएशनचं शिक्षण घेतात. या मुलांचा संस्था म्हणून आम्ही विचार केला तर वर्षाचा खर्च साधारण 60,000 रुपये आम्हाला येतो.
पण आम्ही यांच्याकडून फक्त 50% फी म्हणजे 30,000 रुपये तीही वर्षामध्ये 2 टप्प्यामध्ये घेतो आणि 30,000 रुपये यांना एक डोनर जोडून द्यायचा. त्या डोनरच्या देणगीतून एका विद्यार्थ्याचं 1 वर्षाचं शिक्षण साधारण पूर्ण होतं. 2 ते 3 वर्ष एवढाच कालावधी विद्यार्थी इथं राहू शकतात. यांना जेवण, राहणं, त्याच्यानंतर कॉम्प्युटर, मेडिकल फॅसिलिटी, लायब्ररी अशा सगळ्या सुविधा असतात. कमी खर्चात राहणं आणि जेवण एवढंच द्यायचं नाही, तर या मुलांचा व्यक्तिमत्व विकास हा सगळ्यात महत्त्वाचा भाग या संस्थेमध्ये पाहिला जातो, की जे हॉस्टेल म्हणून तुम्ही कुठेही विचार केला तर त्याच्या पलीकडच्या संकल्पनेमध्ये ही संस्था काम करते. आणि या मुलांचे प्रश्न खूप आहेत. म्हणजे जेव्हा आमच्याकडे इंटरव्ह्यू चालू असतात, ह्या मुलांनी ऑनलाईन फॉर्म भरल्यानंतर एका मुलाचा आम्ही किमान अर्धा तास इंटरव्ह्यू घेतो. तर फॅमिलीचे प्रश्न आहेत, आर्थिक प्रश्न आहेत. पुण्यासारख्या ठिकाणी आल्यानंतर अनेक विद्यार्थी असे आहेत की पहिल्यांदा पुण्यात आले. कॉलेज आणि संस्था ह्याच्या पलीकडे यांना पुढं पण माहिती नाही आहे. म्हणजे तुमच्या लक्षात येईल की यांच्या पुढं किती मोठे प्रश्न असतील. इथल्या मुलांचं कॉलेजमधलं बोलणं पाहिलं, त्यांचं एकूण वर्तन पाहिलं, इथल्या सगळ्या नुसत्या बिल्डिंग जरी उंच पाहिल्या तर एक न्यूनगंडाची भावना या मुलांच्या मनामध्ये असते. इथपासून यांच्यामध्ये बदल करणं आणि त्यांना एक सक्षम नागरिक घडवणं असं काम या संस्थेमध्ये होतं. 50-60 कार्यकर्ते या संस्थेला जोडलेले आहेत, जे समाजामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रामधून निवृत्त झालेत, पण समाजासाठी काही करायचं म्हणून तो वेळ संस्थेला विनामूल्य देतात. त्यांचं पेट्रोल खर्च करून इथे येतात आणि या मुलांसाठी वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीमधून काम करतात. ही सामाजिक जाणीव या वयात या मुलांमध्ये निर्माण होते. महत्त्वाची गोष्ट म्हणजे रोज सकाळी अर्धा तास योगासनं प्रत्येकाला कंपल्सरी. संस्थेच्या इथल्या सगळ्या स्वच्छतेचं काम आमची मुलं करतात. प्रत्येकाला अर्धा तास काम आम्ही वाटून दिलेलं असतं. अर्न अँड लर्न ही योजना आहे आमच्याकडे. किमान तुमच्या शिक्षणाचा खर्च तुम्ही उभारू शकता. याच्यातून त्या मुलांना ऑफिसमधलं वर्तन असेल, दुसऱ्या लोकांशी बोलायचं कसं असेल, कम्युनिकेशन, या सगळ्या गोष्टी मुलं या वयामध्ये शिकतात. आणि पाल्यभेट असा एक आमचा विषय असतो. जो डोनर समितीला देणगी देतो त्याला महिन्यातून एकदा जाऊन भेटायचं. प्रत्येक मुलाच्या या सगळ्या ॲक्टिव्हिटीचं अवलोकन कार्ड आमच्याकडे असतं. त्या अवलोकनवरच्या नोंदींवर या मुलांना एकदा प्रवेश मिळाला की पुढचा प्रवेश टिकवणं यांच्या हातात असतं. जर त्यांचं अवलोकन चांगलं नसेल, या सगळ्या ॲक्टिव्हिटीमध्ये त्रुटी असतील तर त्यांना प्रवेश मिळत नाही याची जाणीव त्यांच्या मनामध्ये असते. त्यामुळे ते अवलोकन चांगलं कसं होईल हे घडवण्याचा प्रत्येकजण प्रयत्न करतो आणि त्याच्यातून त्यांचा जो व्यक्तिमत्व विकास होतो याच्यातून ही मुलं घडतात. 67 वर्षामध्ये आमच्या पाहण्यात, म्हणजे मला संस्थेतून बाहेर पडून आता 35 वर्ष झाली. मी सकाळमध्ये 29 वर्ष नोकरी केली आणि नंतर आता परत संस्थेकडे रुजू झालो. पण या सगळ्यामध्ये आम्हाला इथून बाहेर पडला आहे आणि काहीच करत नाही अशी एकही केस आत्तापर्यंत सापडलेली नाही. वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आमचे माझे विद्यार्थी आहेत. मुली त्या दृष्टीनं खूप चांगल्या आहेत. शिक्षण क्षेत्रात आहेत, आर्किटेक्ट आहेत, इंजिनियर अनेक आहेत आणि कॉग्निझंटची डायरेक्टर आमची आत्ता मुलगी आहे. नालवडे मॅडमला सांगायला आवडेल की धनकवडी क्षेत्रीय कार्यालयाची माझी विद्यार्थिनी आमची आत्ता सुरेखा भणगे, ती म्हणजे अशा वेगवेगळ्या क्षेत्रात इथले माझे विद्यार्थी काम करतात आणि हे सगळं समाजाच्या मदतीवर चाललेलं आहे. त्यामुळे आमचे संस्थापक आम्हाला सांगायचे, चांगलं काम करत राहा, पैसा तुम्हाला कमी पडणार नाही. तो अनुभव आम्ही घेतो आहे. गेल्या 7-8 वर्षातली चांगली गोष्ट आम्हाला लक्षात अशी आली की शेतकरी कुटुंबातल्या लोकांनाही असं वाटायला लागले की मुली शिकल्या पाहिजेत. की जो आत्तापर्यंत 8वी-10वी झाली की त्या मुलीला पुढं शिक्षणाची सोय नाही म्हणून लग्न लावून द्यायचं, तर हा विचार बदलतो आहे आत्ता आणि त्याच्यातून मुली शिकतायत, इथपर्यंत येत आहेत, धडपडत आहेत. म्हणून आम्ही एका मुलींसाठी आता स्वतंत्र एक नवीन वसतिगृह बांधतो आहे, जिथं 336 मुलींची व्यवस्था नव्यानं होणार आहे. जूनमध्ये ते सुरू होईल वसतिगृह. इथं शिवाजी हाऊसिंग सोसायटी तिथे जागा आहे आमची. या प्रकारे संस्थेचं काम सुरू आहे. तुम्ही आलात, तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. मॅडम तर आमच्याशी आता देणगीदार म्हणून पण जोडल्या गेल्यात, त्यामुळे तुम्ही निश्चित येत राहा. तुमच्या मित्रपरिवाराला संस्थेची माहिती सांगा. संस्था तुमच्या सगळ्यांची आहे आणि या मुलांचं भवितव्य घडलं पाहिजे हा आपला सगळ्यांचा एक समान धागा आहे. धन्यवाद. धन्यवाद सर. आता सर जे काय बोलले त्याला एकच आम्ही म्हणतो की ही संस्था म्हणजे परिवर्तनाचं केंद्र आहे. यानंतर मी मानके सरांना विनंती करतो की त्यांनी 2 शब्द बोला. पुण्यासह पिंपरी चिंचवडमध्ये विविध केबल नेटवर्कवर पाहता येणारं एकमेव लोकल चॅनल सिटी नाऊ. GTPL 469, हॅथवे 534, INPCMC 452, सिटी केबल 92 आणि ICC 715. केबल नेटवर्कसह यूट्यूब, फेसबुक, इंस्टाग्राम या सोशल मीडियावरही पाहत रहा सिटी नाऊ.
नमस्कार. मंचावर उपस्थित मान्यवर आणि सर्व प्रशिक्षणार्थी भगिनी, महापारेषण आणि त्रिशरण फाउंडेशन यांच्यातर्फे हा जो काही प्रकल्प राबवण्यात येतो आहे त्याचा एक आम्हाला भाग होता आलं याबद्दल आणि हे जे आहे ते ईश्वरीय कार्य आहे, सामाजिक कार्य जे करतायत त्रिशरण फाउंडेशन, त्याबद्दल त्यांचं आधी अभिनंदन आणि त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो. धन्यवाद. धन्यवाद सर. यानंतर नलावडे मॅडमना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. आदरणीय व्यासपीठ आणि सर्व माझ्या मैत्रिणींनो, प्रज्ञा गेले जवळजवळ मी 8 वर्ष झालं प्रज्ञाबरोबर आहे, काम केलेले आम्ही एकत्र. पण तिचा पहिल्यापासूनचा जो कल होता तो हाच होता की जरी आपण आता स्वतंत्र होऊन 75 वर्ष झाले तरी जो महिलांचा विकास होणं गरजेचं आहे, जो सामाजिक विकास म्हणतो तो अद्यापही झालेला नाही आहे. जो काही थोडाफार आपल्याला शहरी भागात दिसतो तो सुद्धा आपल्याला वरवरचा आहे, परंतु जो तळागाळातल्या ज्या महिलांच्या समस्या आहेत त्याबद्दल तिला पहिल्यापासूनच काम करण्याची इच्छा होती आणि त्यासाठी तिने वेगवेगळे प्रयोगही केले होते. आता मगाशी आमचा बोलताना विषय झाला की महिलांना सेल्फ ह्याचे ट्रेनिंग दिलं पाहिजे, पण तो विचार तिनं 8-1 वर्षापूर्वीच केला होता आणि आम्ही महिलांसाठी एक बार्टीमार्फत एक झलकारी म्हणून एक प्रशिक्षण योजना सुरू केली होती की ज्यामध्ये महिला हा स्वतःचं संरक्षण करण्यास सक्षम राहतील, प्लस त्या बॉडीगार्ड म्हणून दुसऱ्यांच्यासाठी पण काम, जसं जेंट्स बॉडीगार्ड असतो तसा महिला बॉडीगार्ड होऊ शकतील असा तो एक विषय होता. त्याच्यावर तिनं काम करावं असं मला वाटतं, कारण आता बऱ्याचशा महिला सेलिब्रिटीज असतात आणि त्याच्यामध्ये महिला सेलिब्रिटीजना महिला बॉडीगार्ड दिला तर हा एक रोजगाराचा नवा पर्याय उभा राहू शकतो. त्याच्यानंतर राहता राहिला की तिचा जो एक तळागाळामध्ये म्हणजे तिनं गडचिरोलीसारख्या ज्या ठिकाणी आपण 2 दिवस जायला पण तयार होत नाही किंवा आम्ही नोकरी करतोय तर आम्ही बदलीसुद्धा गडचिरोलीमध्ये घेत नाही, अशा ठिकाणी जाऊन तिनं काम केलेलं आहे. तर ह्याच्या मागचा हेतू हाच आहे की महिलांना, मुलांना जे काय त्यांचे प्रॉब्लेम्स आहेत त्या प्रॉब्लेम्सवर तिला काम करायला मिळावं आणि जेणेकरून एक तिच्या त्रिशरण संस्थेमार्फत समाजामध्ये काहीतरी जसं ह्यांनी म्हटलं एनलाइटमेंट, तसं ती सुरुवात व्हावी. राहता राहिला हा जो विषय आहे मासिक पाळीचं व्यवस्थापन, त्याच्याबद्दल आत्ताच्या परिस्थितीत जर विचार केला तर ज्याप्रमाणे पूर्वी आपली एकत्र कुटुंब पद्धती होती त्या कुटुंब पद्धतीमध्ये बऱ्याचशा महिला असायच्या आणि त्या महिलांच्या मार्फत अशा वयात आलेल्या मुलींना त्यातले धोके आणि ही जी एक स्त्रीत्व निर्माण झालेलं आहे शरीरामध्ये त्याची एक भावना अत्यंत चांगल्या प्रकारे समारंभ साजरा करून एक करण्याची आपल्याकडे पद्धत होती. परंतु काळाच्या ओघात आपण विभक्त कुटुंब पद्धतीकडे गेलो आणि मग हळूहळू ह्या आपल्या ज्या काही जुन्या रूढी होत्या त्या ज्या चांगल्या होत्या त्या पण आपल्या काळाच्या ओघात लुप्त झालेल्या आहेत. ॲक्च्युली हा जो स्त्रीत्वाचा सोहळा आहे तो खरोखर त्या स्त्रीच्या जीवनातील एक महत्त्वाचा टप्पा आहे की ज्यामुळे ती स्त्री तिच्या कुमारी वयातून एका प्रगल्भ स्त्रीकडे ती जाऊ शकते आणि त्यासाठी जो काय प्रवास आहे आणि त्याच्यामुळे आपल्याला जे भविष्यात येणारे आपल्याला आजार किंवा रोग आहेत त्याच्याबद्दलची जी काय जनजागृती करणे आहे हे त्याच टप्प्यामध्ये सांगितले जाणे गरजेचे आहे, जेणेकरून तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल की आपल्याकडे स्त्रियांमध्ये गर्भाशयाचा कॅन्सर आणि ते जे काही आजार आहेत त्याच्याबद्दल आपल्याकडे प्रमाण जास्त आहे त्याचं, की केवळ आणि केवळ हाच आहे की आपण त्याच्यामध्ये स्वच्छता कशी राखली जाणे किंवा भीतीपोटी किंवा लाजेपोटी ह्या गोष्टी न सांगणे. बऱ्याच वेळा असं होतं की त्या अंगावर काढल्या जातात. ग्रामीण भागात तर खूप ठिकाणी असं आहे की महिला त्यांचं आजारपणच सांगत नाहीत. त्याच्यामध्ये जर असं काय आजारपण असेल तर ते सांगितलं जात नाही, अंगावर काढलं जातं आणि त्याच्यामध्ये बऱ्याचशा महिलांचा मृत्यू हा ह्या गोष्टींच्यामुळे होतो. तर हाही अतिशय चांगला उपक्रम आहे आणि तिचं जे म्हणणं आहे की आपला हा जो सोहळा आहे आपल्या समाजामध्ये पूर्वीपासून म्हटलेलं आहे की स्त्री ही क्षणाची पत्नी अनंत काळची माता आहे आणि आपल्याला हे जे माता पण म्हणजे फक्त मुलाची आई होणं नाही आहे तर माता पण म्हणजे सगळी जबाबदारी घेणं आहे. तर ती तुम्ही चांगल्या पद्धतीनं तिच्या प्रशिक्षणातून घ्यावी आणि तुमच्या सगळ्या मैत्रिणींना, तुमच्या आजूबाजूच्या सगळ्या मुलींना, स्त्रियांना, आईलासुद्धा कदाचित माहिती नसतील काही गोष्टी त्या सांगाव्यात आणि त्याची जनजागृती करावी ही मी जी इच्छा व्यक्त करते आणि प्रज्ञाच्या पुढील सर्व
या कार्यक्रमासाठी प्रचारासाठी मी सदिच्छा देते आणि माझे 2 शब्द बोलवते. आभारी. धन्यवाद मॅडम. शहाणे करून सोडावे सकळ जन, हा जो उपक्रम त्यांनी हाती घेतला आहे त्यातनं हे शहाणं करण्याचं काम, म्हणजे हुशार तर आहेतच, पण या सामाजिक विषयाच्या अनुषंगाने शहाणं करण्याचं काम तुम्ही दोन्ही संस्था करताय. मॅडमच्या उपक्रमांविषयी सांगायचं तर मी आता गेल्या 3-1 वर्षांपासून साक्षीदार आहे. झलकारीचा आता उल्लेख झाला. झलकारी प्रशिक्षण म्हणजे आपल्यापैकी अनेकांना माहिती असेल की लष्कर पोलीस स्टेशनला जवळपास 60-70 महिलांना हे प्रशिक्षण देऊन झलकारी म्हणून तिला स्वतःच्या पायावर उभं करणं, आणि ती आता बाउन्सर, महिलांमध्ये बाउन्सर पण यायला लागल्यात, पण त्या कुठे असतात तर मॉलमध्ये असतात किंवा सेलिब्रिटी आले तर त्यांच्या अवतीभोवती असतात. पण छोट्या छोट्या सोसायट्यांमध्ये सुद्धा की जिथं महिला मोलकरणी म्हणून काम करायला येतात अशा ठिकाणी सुद्धा महिला सुरक्षा रक्षक असावी, हा एक चांगला विचार घेऊन त्यांनी हा उपक्रम सुरू केला आणि त्याचं प्रशिक्षण पॅरलली सुरू आहे. दुसरं गडचिरोलीमध्ये मगाशी जे सांगितलं, एक त्यांच्या बोलण्यातनं एक उल्लेख राहिला तो म्हणजे की तिथले 40 तरुण तरुणी पुण्यामध्ये आणून त्यांना सगळं पुण्यातलं दाखवून चांगल्या गोष्टी आणि मग विकास काय असतो तो त्यांच्यापर्यंत पोहोचवणं आणि मग ते तुम्ही कसं काम केलं पाहिजे, तर याचं ट्रेनिंग 10 दिवसाचं त्यांनी मागच्या वेळेला दिलं. तर असे वेगवेगळे उपक्रम घेऊन त्या समाजाला एनलाईट करण्याचा प्रयत्न करत आहेत. यानंतर मी गोडसे साहेबांना विनंती करतो की त्यांनी मनोगत आपलं व्यक्त करावं. नमस्कार. व्यासपीठावरील मान्यवर, इथं उपस्थित भगिनींनो, आज त्रिशरण फाउंडेशनतर्फे CSR फंड महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीमार्फत जो CSR फंड दिला जातो त्या फंड अंतर्गत हे प्रशिक्षण आयोजित केलं आहे. हा जो कार्यक्रम आहे हा एकदम नवीनच आहे. अजूनही महिलांमध्ये, मुलींमध्ये ओरल हायजीनबद्दल जागरूकता नाही आहे. आज खेडोपाडी जर बघितली तर परिस्थिती फारच बिकट आहे आणि संस्थेने जे हाती काम घेतलं आहे हे खूपच वाखाणण्याजोगं आहे, कौतुक करण्यासारखं आहे. आणि संस्थेने अजूनही ग्रामीण भागामध्ये या कार्यक्रम जोमाने राबवावा अशी मी या ठिकाणी इच्छा व्यक्त करतो आणि संस्थेला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो. धन्यवाद. यानंतर या उदात्त विचाराला, उदात्त हेतूला ज्यांनी पाठिंबा दिला आणि हा कार्यक्रम घेऊन जवळपास 150 वेगवेगळे कॅम्प्स घेऊन प्रशिक्षण देण्याचा जो उपक्रम आहे त्याला जी भक्कम साथ दिली महापारेषणनी, तर त्या महापारेषणचे अधीक्षक अभियंता हाके सर यांना विनंती करतो की त्यांनी अध्यक्षीय समारोप करावा. आजच्या या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या संस्थेचे CEO कुलकर्णी साहेब, माझे सहकारी गोडसे साहेब, मांडके साहेब, आत्ताच काही कामानिमित्त अर्जंट ज्यांना जावं लागलं नलावडे मॅडम, आणि त्रिशरण फाउंडेशनच्या सर्व वाघमारे मॅडम मागच्या वेळेला नाशिकला आल्या होत्या जेव्हा आम्ही तिथे होतो. माझे रिसेंटली 1 महिन्यापूर्वी माझे आणि गोडसे साहेबांची नाशिकहून इथं बदली झाली. तिथला प्रोग्राम चालू झाल्याने आमची इथं बदली झाली आता दोघांची, आणि इथं पुणे जिल्ह्यातलं जे काय आता त्यांचा पुढचा प्रोग्राम आहे त्याच्यासाठी आम्ही प्रत्येक वेळेला जितक्या वेळ शक्य होईल तेवढ्या वेळेला हजर राहायचा प्रयत्न करतो. मुळात आता बऱ्याच वक्त्यांनी या कार्यक्रमाबद्दल सगळं सांगितलं. मी थोडंसं महापारेषण कंपनीबद्दल सांगेल. का सांगेल याचा विचार सांगतो मी तुम्हाला, की उद्या तुम्ही जेव्हा आज 12वीला 11वीला आहे तर तुमचं उद्या इलेक्ट्रिकल, सिव्हिल किंवा मेकॅनिकल येथून जेव्हा इंजिनिअरिंग कंप्लीट कराल किंवा काही HR जाल तर उद्या तुम्ही आमच्याही कंपनीचे कदाचित एका भाग असू शकाल ज्यांना म्हणजे नोकरीमध्ये इंटरेस्ट असेल. मे बी पार्ट ऑफ महाट्रान्सको. उद्या आम्ही ज्या स्टेजवर उभा आहे त्या कदाचित उद्या तुम्ही या साईडला उभा राहून पुढं नवीन विद्यार्थीने असतील आणि तुम्ही त्यावेळेला भाषण देत असाल की मी इथं एकदा महापारेषणच्या कार्यक्रमामधनं तुम्ही याचा भाग घेतलेला. आपण जनरली आपल्या घरामध्ये महावितरण सगळ्यांना माहीत असतं, महाडिस्कॉम किंवा MSEB म्हणून आपण. बऱ्याच लोकांना अजूनही MSEBच माहिती आहे. आता MSEBचे 3 भाग झाले, महावितरण, महापारेषण आणि महानिर्मिती. महानिर्मिती आहे वीज
निर्माण करायचं काम करतं, महावितरण वीज प्रत्येक घराघरात पोहोचवायचं काम करतं, आणि महापारेषण ही कंपनी या दोघांच्या मध्ये आहे, ज्याचं ट्रान्सपोर्टेशन ऑफ इलेक्ट्रिसिटी हा मेन बिझनेस आहे. जे मोठे तुम्हाला रस्त्याला टॉवर लाईन्स वगैरे दिसत असतील, मोठे सबस्टेशन दिसतात, त्याचं मेजर काम ही कंपनी करते. CSR म्हणजे काय, तुम्ही आता इथे एक बोर्ड आहे तुमच्यासमोर बघितला असेल की तुमच्या या 6 टॉयलेट ब्लॉकचं रेनोव्हेशन त्या एका कंपनीच्या कुठल्या तरी नाव लिहिलं ते माझ्या. हां, तर आमच्या ज्या कंपनीला प्रॉफिट होतो त्या कंपनीच्या प्रॉफिटचा कुठेतरी समाजाला उपयोग व्हावा, यासाठी आमच्या संचालक मंडळाने आणि आमच्या व्यवस्थापकीय संचालकांनी एक निर्णय घेतला की आपण जनतेपर्यंत पोहोचायसाठी काहीतरी करायला पाहिजे. आपण MSEBच्या लोकांना जनरली आपण लाईट गेली की शिव्या देणे एकच कार्यक्रम आपल्याकडे असतो, तर त्याच्या निमित्त तुमच्या निमित्तानं आम्ही दुसऱ्या तुमच्यापर्यंत पोहोचायचा प्रयत्न करतो की खरंच या ऑर्गनायझेशनचं पण चांगलं काम आहे. तर आम्ही या कंपनीचा जो प्रॉफिट होतो त्याचा बराचसा भाग आता वितरित करायला चालू केला. जवळजवळ 43 कोटी रुपये मागच्या वर्षी आम्ही या CSR निधीमध्ये दिलेले आहेत. आणि आता तुमच्या त्रिशरण फाउंडेशनच्या बरोबरीनंतर आणखी 6 प्रोग्राम आपण राबवतो आहे. टोटल 7 प्रोजेक्ट या वर्षीच्या 23-24 फायनान्शियल इयरमध्ये आहेत, ज्याचा मी नोडल ऑफिसर आहे. गोडसे साहेब आमची कोऑर्डिनेटिंग आहे, आणि प्रत्येक ठिकाणी बऱ्याच आहेत. आपल्या येरवड्याचा एक कार्यक्रम आहे, हडपसरचा एक आहे, आणखी 2-3 संस्था आहेत. ब्लड रिलेटेड जे मुलांना थॅल्सिमियाचा प्रॉब्लेम होता त्यांनाही आपण मदत करतो आहे. त्यांचे ब्लड टेस्ट करणं, त्यांना फ्री ऑफ कॉस्ट ब्लड बॅग्स देणं. नाशिकमध्ये आम्ही ॲम्ब्युलन्स देतो आहे. या निमित्तानं महापारेषण कंपनी खूप चांगल्या काही या संकल्पना विविध संस्थांच्या मार्फत, अशा वाघमारे मॅडमसारख्या जे आणखी काही समाजकार्य करू इच्छितात त्यांच्या थ्रू आपण लोकांच्यापर्यंत पोहोचायचा प्रयत्न करतो, जेणेकरून आमचंही काही चांगली बाजू लोकांना दिसावी. बऱ्याच वेळेला वाईट बाजू जास्त समोर येतात, पण चांगली बाजू दिसावी या निमित्तानं मॅडमच्या या संस्थेच्या माध्यमातून आम्ही एक प्रयत्न आहे आमचा, आणि तो अतिशय चांगल्या पद्धतीनं गेले वर्षभर चालू आहे. कारण मी त्याचा साक्षीदार आहे. मी नंदुरबार जिल्ह्यामध्ये आम्ही एका तराडी म्हणून गाव आहे शहादा तालुक्यामध्ये, जिथं शाळेची मुलं रस्त्यावरती जेवायला बसायची. ती वसतिगृह आहे तिथं. त्यांचं जूनमध्ये जे मोठे वादळ आल्याने त्यांचे अख्खं तो जो भोजनगृह होतं त्याचे पत्रे उडून गेले. काही पर्याय नव्हता. आणि ते भोजनगृह म्हणजे कसं होतं मुलांना सांग, कदाचित नंदुरबार जिल्ह्यातलं कोणी आहे का इथे माहीत असेल तर. त्यांचं असं होतं की त्यांना जेवायचं दुपारी, संध्याकाळचं जेवण करायचं, मग ते जे काय बसायची व्यवस्था आहे ती बाजूला सरकवायची, मग तिथंच झोपायचं, असा त्यांचा हॉल होता. तर आम्ही जवळजवळ 25 लाख रुपये खर्च करून मी माझ्याच पिरियडमध्ये ते कामही पूर्ण झालं, आणि त्या संस्थेलाही आम्ही हँडओव्हर केलं ते पूर्णपणे गेल्या वर्षी. गोडसे साहेब इथे आमच्याबरोबर होते, आणि आता ते व्यवस्थित मुलं तिथे इतक्या व्यवस्थित जेवायला एका चांगल्या हॉलमध्ये बसतात. रात्री मग त्यांना तो झोपायला वापरतात. व्यवस्थित सगळ्या फॅन, लाईट, सगळी व्यवस्था आम्ही तिथे उपलब्ध करतो महापारेषणच्या माध्यमातून. आम्ही फक्त एक मीडिया आहे त्याच्यामध्ये काम करणारे असं समजू आपण. तर या संस्थेच्या माध्यमातून आता वाघमारे मॅडमनी जे मुलीने, आता मला चेहरे जरा एकदम सिरियस वाटत आहेत. तुम्ही मन मोकळेपणाने आम्ही बाहेर गेल्यानंतर त्या मॅडमशी खुलून बोलावं. माझी मुलगी तुमच्या इतकीच आहे. माझी मुलगी आता इंजिनिअरिंगला लास्ट इयरला आहे. म्हणजे मला तुम्ही, म्हणजे मलाही तुम्ही आता सरांनी मगाशी म्हटलं की दुकानामध्ये गेल्यानंतर, पण माझी मुलगी मला सांगते की तुम्ही बाबा माझ्यासाठी घेऊन या, आणि मी जाऊन घेऊन येतो. मला काय त्याचं वाईट वाटायचं कारण नाही खरं तर. तसं तुम्ही काही त्याच्यामध्ये हे बाळगू नका. हा प्रॉब्लेम मलाही माहिती आहे. मी खेड्यातनं झालेला आहे, जसं कुलकर्णी सर म्हणाले की आम्ही खेड्यात झालो, मी खेड्यातनं झालेला आहे, आणि तिथं खूप प्रॉब्लेम आहे. आणि आता बीड जिल्हा मराठवाड्यातनं खूप मुले आहेत म्हणतात की आम्ही तिकडे, मी औरंगाबादला होतो 7 वर्ष जवळजवळ, आणि तिथं मी प्रॉब्लेम बघितलेला आहे. नागपूरलाही होतो, तिथं विदर्भामध्ये गडचिरोलीलाही मी गेलो आहे. मॅडम म्हटलं तिथं, म्हणजे तिथं गडचिरोलीला जाणंच खरं तर मुश्किल आहे. तिथं मॅडमनी जाऊन एवढं काही काम केलं हेच हे आहे. बऱ्याच संस्था काम करतात, पण तिथून परत येणं खूप मुश्किल आहे. कारण जातानाच आधी सांगितलेलं असतं. माझा मावसभाऊ तिथे PSI होता, मला त्यांनी जाताना सांगितलं तुझं आय कार्ड तेवढं बरोबर ठेवू नको महाराष्ट्र शासनाचं तुझ्या. काही तिथल्या लोकांचा राग आहे, का गव्हर्नमेंटच्या संस्थांवरती राग आहे, पण ते कशा त्यांच्या काही अडचणी आहेत त्या समजून घेण्यासाठी मॅडम तिकडे गेल्या. तिथल्या मुलींना इकडे घेऊन येणं, मुलींना घेऊन येणं सोपं नाही त्यांच्या इकडं. इथं येऊन परत सोडणं, यांच्यावर किती विश्वास ठेवणार आहेत ते लोक, आणि त्यांनी तो विश्वास ठेवला. याच्यावरच खूप काही या संस्थेचं आलं आहे असं माझं म्हणणं. महापारेषणतर्फे तुम्हाला जो हा प्रोग्राम दिला आहे त्याचा अतिशय चांगला उपयोग व्हावा. गेले आता पुढचे जे 150 प्रोग्राम नाशिक आणि पुणे झोनमध्ये 150 आहेत, त्या दोन्ही याचा तुम्हाला चांगला उपयोग व्हावा. मी म्हणेन की माझ्या मुलीलाच उपयोग झाल्यासारखं मला असं आज वाटायला लागलं खरं तर. आणि
ज्या काही तुम्हाला अडचणी असतील त्या मॅडमच्या बरोबर मन मोकळेपणानं, आता हॉल तुमच्यासाठी आहे आणि तुम्ही मन मोकळेपणानं त्यांना तुम्हाला ज्या काही अडचणी येतात त्या बोलाव्यात आणि तुमचं आरोग्य चांगलं व्हावं ही महापारेषण कंपनीतर्फे तुम्हाला शुभेच्छा देतो आणि मॅडमच्या या पुढच्या प्रोग्रामसाठी परत एकदा सदिच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद. धन्यवाद सर. तुम्ही ही जी काही साथ घातली आहे की चांगल्या पद्धतीनं हा उपक्रम अगदी शेवटच्या मुलीपर्यंत पोहोचावा, तर तो प्रयत्न मॅडमच्या हातून नक्की होईल आणि तुम्हाला याचा एक सविस्तर रिपोर्टही नंतर मिळेल की हा उपक्रम किती यशस्वी झाला. आणि निश्चित तुम्ही जसं घराघरातला अंधार दूर करण्याचं काम करता तसं समाजातला अनेक मनांमधला जो अंधार आहे तो दूर करण्याचं काम ही संस्था करेल. यानंतर मी प्रशांत वाघमारे यांना आभार मानण्याची विनंती करतो, पण तत्पूर्वी उर्वरित ज्या मुली आहेत आपल्या, उर्वरित ज्या ताई आहेत सगळ्या, त्यांना किट द्यावं. मग आपण एक ग्रुप फोटो घेऊ. मग सगळे प्रमुख मान्यवर जातील इकडनं आणि मग तुमचा जो मुख्य कार्यक्रम आहे ऐक सखे निसर्ग चक्र गंमत चक्राची, तर हा कार्यक्रम होईल. मॅडम तुमच्याशी संवाद साधतील, तुम्हाला मोकळेपणाने काय याविषयी. सरांनी आता म्हटल्याप्रमाणे बऱ्याच मुली गंभीर वगैरे, एक तर मला जाणीव आहे की वेळ खूप झाला आहे, दुसरं बऱ्याचशा मुलींच्या परीक्षासुद्धा आहेत. सर जाता जाता फक्त आभारापूर्वी एक 2 मिनिटाचा वेळ घेतो. म्हणजे आपण CSRमध्ये का काम करायचं आहे आणि आम्ही का काम करतो आहे ह्या क्षेत्रामध्ये, तर त्याचं एक छोटंसं एक आमची स्टोरी आहे. मॅडम कदाचित विसरून गेल्या ती स्टोरी मी कंप्लीट करतो. मुलींनी पण थोडंसं लक्ष द्या, 1-2 मिनटं तुम्हाला पण त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व व्हायचं आहे की एकदा म्हणजे आपण का बरं एकमेकांना मदत करायची, का बरं एकमेकांसाठी उभं राहायचं आहे. तर एकदा एका ठिकाणी 4 घरं असतात. किती असतात? सगळ्यांनी बोलायचं. 4. पहिल्या नंबरचं जे घर असतं ते खूप मोठा बंगला असतो. त्या बंगल्यामध्ये एकदम म्हणजे पिक्चरमध्ये सुद्धा असा बंगला नसतो, असा बंगला असतो. त्या बंगल्यामध्ये 5 सिक्युरिटी गार्ड असतात. किती असतात? 5. त्या बंगल्यामध्ये 5 नोकर असतात. किती असतात? 5. त्या घरामध्ये जगभरातल्या सुखसुविधा असतात, पण त्या घरामध्ये राहणारी लोक 2च असतात, नवरा आणि बायको. किती? 2. दुसऱ्या नंबरचं घर, तिकडे त्या घरामध्ये सिक्युरिटी गार्ड 2 असतात. किती असतात? काम करणारी माणसं सुद्धा 2. घर पहिल्या घरापेक्षा थोडंसं छोटं आहे आणि एवढ्या काही सुविधा नाही आहेत, पण बंगला आहे बऱ्यापैकी. पण त्या घरामध्ये लोक 3 राहतात. किती राहतात? नवरा बायको आणि त्यांचा मुलगा. ठीक आहे. तिसऱ्या नंबरचं एक घर आहे. तिसऱ्या नंबरच्या घरामध्ये ते आहे मध्यमवर्गीयांचं घर आणि ते मध्यमवर्गीयांचं घर जे आहे तिकडे काही सिक्युरिटी गार्ड नाही आहे, कोणी नोकर चाकर नाही आहे. नवरा बायको आहे, 2 मुलं आहेत आणि ते त्यांचं नोकरीला जातात, घरी येतात. एकदम सर्वसाधारण फॅमिली आहे, मिडल क्लास फॅमिली. ठीक आहे. आणि 4थ्या नंबरचं एक घर आहे, ते आहे एक झोपडी. काय आहे? झोपडी. त्या झोपडीमध्ये नवरा बायको आणि त्यांचे 4 मुलं राहतात. किती राहतात? किती झाले टोटल? 6 झाले ना. आता प्रॉब्लेम काय आहे की हे जे 4थ्या नंबरचा जो झोपडी आहे, तर ह्या झोपडीतल्या लोकांची अशी परिस्थिती की जर का सकाळी त्यांनी काम केलं तर संध्याकाळी ते खाऊ शकतात, अशी त्यांची घरातली परिस्थिती. जर का त्यांना सकाळी कुठे काम लागलं नाही तर रात्री उपाशी ते राहतात. तर दोघंही नवरा बायको सकाळीच बाहेर निघतात काम शोधण्यासाठी. ज्या दिवशी काम लागलं त्या दिवशी ते घरी मुलांना लेकरा बाळांना खाऊ घालतात, नाही लागलं तर ते उपाशी झोपतात. आता विषय असा होतो की दोघंही नवरा बायको जेव्हा काम शोधायसाठी जातात तर तेव्हा हे जे 4 मुलं आहेत यांना शाळा नाही, एक ऑब्वियस त्यांच्याकडे पैसे नसल्या कारणाने ते शिक्षण नाही घेऊ शकत. तर हे 4 मुलं जे आहेत ते 1 नंबरचा जो बंगला आहे त्या बंगल्यामध्ये जे मोठे मोठे आंब्याचे झाडं आहेत, फळांचे झाडं आहेत आणि हे सगळ्या काही ज्या गोष्टी आहेत, हे दिवसभर जातात तिकडे दगडं मारतात. त्या 1 नंबरच्या बंगल्यामध्ये ज्या मोठमोठ्या मर्सिडीज, BMW ह्या ज्या गाड्या आहेत, तर त्या गाड्यांच्या आजूबाजूला दगडं, तर ते सिक्युरिटी गार्ड जे आहेत ते मालकाला म्हणतात कि साहब अभी हम आपके घर में नौकरी नहीं कर सकते, हम ये आपका घर का नौकरी छोड़ दे रहे. तो ते मालक म्हणतो का बरं, काय झालं? मैंने ये 4 नंबर का एक झोपड़ा है और उस 4 नंबर के झोपड़े के कुछ बच्चे हैं, वो दिन भर हमको तंग करते हैं. आपका 2-2, 3-3 करोड़ का गाड़ी है, कभी किसी गाड़ी को पत्थर लग गया, कांच फूट गया तो हमारा जिंदगी जाएगा, लेकिन हम आपका एहसान नहीं चुका पाएंगे. तो इससे बेहतर कि हम हमारा ड्यूटी छोड़ देते.
तर तो माणूस परेशान होऊन जातो, नोकर टिकतच नाही त्याच्याकडं. हे 4 जे मुलं आहेत, 4-5 जे मुलं आहेत ते दिवसभर येऊन तिथे गोंधळ घालत असतात. तो परेशान होऊन जातो. एक नंबरचा घरातला जो बंगल्यातला जो मालिक असतो तो, एक दिवशी त्याचा मित्र येतो, तो परेशान असतो. तो म्हणे काय झालं तुला, तू एवढा परेशान का बरं आहे? तो म्हणतो काय करू यार, म्हणे की मी खूप प्रॉब्लेममध्ये, मी एक विचार करतो की हा बंगला विकायचा आहे मला. तो म्हणतो तो आत्ता तर बांधला, वर्ष पण नाही झालं, आणि एवढा आलिशान बंगला पिक्चरसारखा, काय झालं म्हणजे तुला विकायचा का बरं आहे? तर तो म्हणे नाही यार, म्हणे ते इकडे 4 नंबरचं एक झोपडी आहे, त्या झोपडीतले काही 4-5 म्हणजे लोक आहेत, मी त्यांना आजपर्यंत त्याचा चेहरासुद्धा पाहिला नाही की ते कसे दिसतात, काय त्यांचं नाव काय, गाव काय, कुठं राहतात, काय करतात. पण त्यांच्यामुळे मला इतका त्रास आहे की म्हणजे मी आणि माझ्या वाईफने आता डिसाईड केले की ह्या बंगला जो आहे तो विकून टाकायचा आणि कुठेतरी दुसऱ्या ठिकाणी जायचं. तर त्याचा जो मित्र होता तो थोडा माझ्यासारखा होता. तो म्हटला मग की एक काम कर ना, बंगला विकायच्या अगोदर तू जाऊन त्यांना एकदा विचारून ये, त्यांच्या अध्यात्मात जा, ओळखत नाही तो ओळख करून घे एकदा, नेमका प्रॉब्लेम काय. तो म्हणे ठीक आहे बघतो म्हणे एकदा. तर 1 नंबरच्या बंगल्याचा माणूस रात्री जेवण झाल्याच्या नंतर बाहेर फिरत असतो, बंगल्यासमोर वॉकिंग करत असतो. तेवढ्यात रात्री 12 वाजता जो 4 नंबरच्या झोपडीतला एक जो माणूस असतो तो आपला लुंगी बनियानवर वगैरे रात्री 12 वाजता येत असतो. तो आल्याच्या नंतर तो सिक्युरिटी गार्ड त्या मालकाला म्हणतो की साहब ये वो आदमी वो 4 नंबर के झोपडे का. तो बंगल्यातला मालक जो होता तो त्याला म्हणतो अरे इधर एवढा रात्री कुठे चालला. तो म्हणे साहेब घरी चाललो. म्हणे का बरं एवढा म्हणजे रात्री. म्हणे साहेब म्हणजे माझी घरची परिस्थिती अशी आहे, जर का मी काम केलं तर मी कमवून आणू शकतो आणि नाही आणलं तर मी मुलाबाळांना खाऊ घालू शकत नाही. तर गेल्या 3-4 दिवसांपासून मला कामच नाही लागले, माझ्या बायकोला पण काम नाही लागले, तर मुलं उपाशी आहेत. जर का मी लवकर घरी गेलो तर मुलं जेवण मागतील. मग आता मी उशिरा याच्यासाठी जातोय की ते पाणी पिऊन झोपून जातील. मग आता उद्या जेव्हा काम भेटेल तेव्हा मग त्यांना मी कदाचित खाऊ घालू शकेल. मग त्या 1 नंबरच्या बंगल्यावाल्या माणसाला हिट झाली ती गोष्ट. अरे हे तर खूप म्हणजे वाईट परिस्थिती याची. मग तो म्हणतो तू काय काम करू शकतो. तो म्हणे साहेब मी काय पण काम करू शकतो. मग ठीक आहे, माझी कंपनी आहे, माझ्या कंपनीमध्ये 10-12 गाड्या आहेत, तर तू गाड्या धुण्याचं काम करू शकतो का. तर तो म्हणे हो करू शकतो म्हणे साहेब. तर तू उद्यापासून माझ्या कंपनीत कामाला आहे, मी तुला 10,000 रुपये पगार देतो. प्रश्न सुटला. थोडासा खाण्यापिण्याचा प्रश्न सुटला, पण मुलांचा काय प्रॉब्लेम सुटायला तयार नाही. मुलांचा दगडा मारणं चालूच आहे, सिक्युरिटी गार्डला शिव्या देणं चालूच आहे, ते काय कुत्र्याची शेपटी ओढणं चालूच आहे, ते काय बंद झालं नाही. मग कंपनीमध्ये त्या 4 नंबरच्या झोपडीतल्या माणसाला तिने बोलून घेतलं की काय घरी सगळं ठीक वगैरे, तुझी बायको काय करते. म्हणजे ती पण कामच माझ्यासारखं आत्ता कुठं तुमच्यामुळे मला काम भेटलंय, बायकोही असंच काम शोधत राहते. मग एक काम कर ना, माझ्या घरी नोकर जर पळूनच गेले तर तुझ्या बायकोला पाठवते, घरातलं सगळं काम करेल, स्वयंपाक करेल, भांडी धुणं करेल, 2 पैसे तिला मिळतील. तर बायकोचा सुद्धा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला. पण मुलांचा काय प्रॉब्लेम अजूनही सॉल्व्ह झाला नाही. व त्यानंतर परत काही दिवसांनी त्या मालकाने त्या मुलांच्या वडिलांना बोलवलं की मुलं काय करतात. म्हणे साहेब आत्ता झालं म्हणे 1-2 महिन्यापूर्वी, आत्ता कुठं जेवण खावण्याचा प्रश्न सॉल्व्ह झाला आणि तुमच्यामुळे, पण मुलांचं शिक्षणासाठी पैसा नाही माझ्याकडे एवढा. तर तो म्हटला की ठीक आहे, माझ्या मित्राची शाळा आहे, मी त्याला फोन करतो, तुझे 4ही मुलं तिकडे तू शाळेमध्ये टाकून दे. आता मुलांचाही प्रश्न सॉल्व्ह झाला नाही. मुलं जातात शाळेत, पण प्रश्न सॉल्व्ह झाला नाही. तो असा की मुलं शाळेत जाऊ लागले, तात्पुरता प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला. काही दिवसानंतर रविवारच्या दिवशी त्या मुलांना सुट्टी होती, तर त्या बंगल्याच्या बाहेर बाजूच्या गल्लीतले मुलं 4-5 मुलं ते दगड घेऊन आले आणि ते दगड मारू लागले. तर हे जे 4 मुलं होते ते त्या मुलांसमोर उभे राहिले, आमच्या काकाच्या बंगल्यावरती दगड मारायचे नाही, आणि त्या मुलांना त्यांनी पळून लावलं. जे बाजूच्या गल्लीतले जे मुलं होते त्या मुलांना त्यांनी पळून लावलं. आणि हा 1 नंबरचा जो बंगल्यातला मालक होता त्या बंगल्याच्या रक्षणाकरती हे 4 जे मुलं आहेत ते उभं राहिले. तर आपण जे करतोय, आपल्याकडे आध्यात आणि मध्यात गेल्यामुळे आज आपण वरच्या लेवलला काम करतो, तर खाली काय चाललंय ग्राउंड लेवलला हे आपण जर का बघितलंच नाही आणि मग आपण कंप्लेंट करत बसतो की हे आमच्यासोबत असं का होतंय, तर आध्यात आणि मध्यात जाणं खूप गरजेचं असतं. एकमेकांच्या भावना समजून घेणं खूप गरजेचं असतं. आणि लोकांमध्ये म्हणजे आपण ही जी CSR ॲक्टिव्हिटी हे नेमकं का बरं करायचं आहे, तर हे त्याचं सगळ्यात मोठं उदाहरण हे आम्ही सांगत असतो आमच्या याच्यामध्ये. तर धन्यवाद, माझी ही छोटीशी स्टोरी तुम्ही ऐकून घेतली. आज ह्या कार्यक्रमाला महाराष्ट्र विद्युत पारेषण कंपनीच्या वतीने आमचे संदीप हाके साहेब इथं उपस्थित राहिले,
त्याबद्दल मी त्यांचं त्रिशरण फाउंडेशनच्या वतीने मनपूर्वक आभार व्यक्त करतो. प्रमोद गोडसे साहेब इथं आपण उपस्थित राहिलात त्याबद्दल मी आपलं संस्थेच्या वतीने आभार व्यक्त करतो. कुलकर्णी साहेब आपण इथं आम्हाला एवढा छान हॉल उपलब्ध करून दिला त्याबद्दल देखील मी आपलं आभार व्यक्त करतो. मांडके साहेब जे आम्हाला वेळोवेळी जी काही माहिती पाहिजे तर मांडके साहेबांथ्रू मिळते आणि आता 150 प्रोग्राम्स आहेत तर ते तुमच्यासोबतच आम्हाला कनेक्टेड राहायचे. तर तुम्ही वेळात वेळ काढून इथं आलात. वास्तविक पाहता की तुम्ही म्हटले होते की वेळ जास्ती नाही आहे पण तुम्ही थांबलात त्याच्याबद्दल खरंच मनापासून आपल्या सर्वांचे आभार व्यक्त करतो. आणि येणाऱ्याही जे पुढचे आपले जे कार्यक्रम आहेत तर त्या कार्यक्रमामध्ये पूर्व आपल्याला नियोजन सांगून येऊन तुम्ही तेव्हा पण सर वेळ काढावा अशी आमची इच्छा आहे मनापासून. आपण सर्व विद्यार्थिनींनी तुमचा मला माहिती परीक्षा आहे आणि तुमचा खूप अमूल्य वेळ आहे पण तुम्ही तो वेळ दिलात. यानंतर मॅडम मार्गदर्शन करणार आहेत. एक 10 ते 15 मिनटं तुमच्यासाठी ते कदाचित खूप महत्त्वाचं ठरेल. तर तुम्ही इतका वेळ दिला एक 15 ते 20 मिनटं अजून थांबा आणि आपणही इथं वेळात वेळ देऊन आलात त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे मनापासून आभार व्यक्त करतो. पुण्यासह पिंपरी चिंचवडमध्ये विविध केबल नेटवर्कवर पाहता येणारं एकमेव लोकल चॅनल सिटी नाऊ. GTPL 469, हॅथवे 534, INPCMC 452, सिटी केबल 92 आणि ICC 715. केबल नेटवर्कसह यूट्यूब, फेसबुक, इंस्टाग्राम या सोशल मीडियावरही पाहत रहा सिटी नाऊ.